नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. कुपवाडमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा गाढव हलगी मोर्चा. MIDC परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव, मनपाच्या कारभारावर संताप. कुपवाड परिसरातील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या अभावाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गाढव हलगी मोर्चा काढण्यात आला. रोहिदास चौक ते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालय कुपवाड या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना स्वच्छ भारत अभियान राबवले जात असले तरी कुपवाड MIDC परिसर अद्याप हागणदारीमुक्त झालेला नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली. गेल्या काही वर्षात वाढलेली लोकसंख्या, शाळा, महाविद्यालये, MIDCतील कामगार वर्ग आणि आठवडी बाजारामुळे या भागात मोठी गर्दी होत असते. मात्र या ठिकाणी अद्याप सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबवल्या जात असल्या तरी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. त्यामुळे बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये व प्रमुख चौकांमध्ये तात्काळ सार्वजनिक सुलभ शौचालये उभारावीत, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार, युवक जिल्हाध्यक्ष ओम भोसले, मिरज तालुकाप्रमुख पोपट माने, युवक अध्यक्ष राजू कदम, उपाध्यक्ष दत्ताभाऊ जगधने, धीरज कांबळे, सागर महारगुडे, तुषार चिंचकर, संजय सरक, विकास इरके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत निवेदन स्वीकारून लवकरच सार्वजनिक शौचालय उभारणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच मोर्चा काढावा लागल्याबद्दल खेद व्यक्त करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. अशाच रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.